आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मनेलो मार्केज यांची नुकतीच भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्पेन. हे बघा, हे आहेत मनेलो मार्केज आणि यांची नुकतीच भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नुकतीच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 स्पेन हे याचं बरोबर उत्तर असेल. स्पेन मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे स्पेन, राजधानी आहे मॅड्रिड, सध्या राष्ट्रपती आहेत पेड्रो सांचेज आणि सध्या पंतप्रधान आहेत पेड्रो सांचेज आणि करन्सी विचलन आहे युरो आणि ते फुटबॉलचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की भारतामधील फुटबॉलची सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची स्थापना झालेली आहे 23 जून 1937ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली. या ठिकाणी सध्या अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. पुढचा प्रश्न, कृषी अर्थतज्ज्ञांचे 32वे आंतरराष्ट्रीय संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. कृषी अर्थशास्त्रज्ञांचं आंतरराष्ट्रीय संमेलन जे आतापर्यंत 32 आहे किंवा 32 संस्करण जे आहे ते नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी 2 ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तब्बल 66 वर्षानंतर हे संमेलन भारतामध्ये आयोजित करण्यात आलं असून यापूर्वी हे संमेलन भारतामध्ये 1958 या वर्षामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाचे आयोजन IAEE म्हणजे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट या संस्थेकडून दर 3 वर्षांनी केलं जातं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न, दिग्गज क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचं नुकत्याच वयाच्या 55व्या वर्षी निधन झालं आहे. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. दिग्गज क्रिकेटपटू किंवा इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू यांचं नाव आहे ग्रॅहम थॉर्प. यांचं नुकतंच वयाच्या 55व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि ते इंग्लंड या देशाचे होते. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 इंग्लंड. या ग्रॅहम थॉर्प यांनी इंग्लंडसाठी एकूण 100हून अधिक कसोटी सामने खेळलेले आहेत आणि 1993मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यांनी शेवट सामना 2005 या वर्षामध्ये खेळला होता. यासोबतच त्यांनी 82 ODI देखील खेळलेले आहेत. या दरम्यान त्यांनी 6744 धावा केल्या असून 21 अर्धशतकाची देखील यांच्या नावावर नोंद आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 ऑगस्ट. 3 ऑगस्ट 1994 या दिवशी भारतातील पहिल्या यशस्वी मृतदात्याच्या हृदय प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ दरवर्षी 3 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा दिवस अवयवदान याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी भारतामध्ये भारतीय अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. हा आहे 3 ऑगस्ट भारतीय अवयवदान दिन. जर असं विचारलं की जागतिक अवयवदान दिन कधी असतो, तो असतो 13 ऑगस्ट या दिवशी. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 2025मधील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून किती गावांना मान्यता देण्यात आलेली आहे? किंवा भारताच्या पर्यटन मंत्रालयाने नुकतीच 2023 या वर्षातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून किती गावांना मान्यता दिली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 35. सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचं जतन करणाऱ्या सामुदायिक मूल्य आणि जीवनशैलीला प्रोत्साहन देणं या उद्देशानं भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव ही संकल्पना सुरू करण्यात आली किंवा ही प्रतियोगिता सुरू करण्यात आली आहे. आणि 2023 या वर्षामध्ये या सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव या संकल्पनेचं किंवा या प्रतियोगितेचं हे पहिलंच वर्ष असून यावर्षी एकूण 35 गावांना 2023 या वर्षातील सर्वश्रेष्ठ पर्यटन गावे म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, बुद्धदेव भट्टाचार्य यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल. हे बघा, हे होते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री. नाव आहे बुद्धदेव भट्टाचार्य आणि यांचं नुकतंच वयाच्या 80व्या वर्षी निधन झालेलं आहे. 2000 ते 2011 या कालावधीत ते बंगालचे मुख्यमंत्री राहिले होते, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले होते. पश्चिम बंगाल मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे पश्चिम बंगाल, राजधानी आहे कोलकाता, राज्यपाल CV आनंद बोस आणि मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. नेक्स्ट,
पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरशद नदीम. पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या भालाफेक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या या अरशद नदीम याने सुवर्णपदक जिंकलेलं आहे. याने 92.97 मीटर भाला फेकून नव्या रेकॉर्डसह पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. यासोबतच तो पाकिस्तानसाठी व्यक्तिगत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच खेळाडू बनलेला आहे. आणि भारताचा गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नीरज चोप्राला या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळालं असून त्याने 89.45 मीटर एवढा भाला फेकलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने भारताचा 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.5%. इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च ही भारतामधली एक क्रेडिट रेटिंग एजन्सी असून याची स्थापना 1995 या वर्षामध्ये झालेली आहे. आणि याच इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, यामिनी कृष्णमूर्ती यांचं नुकतंच वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं आहे. त्या खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित होत्या? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भरतनाट्यम. यामिनी कृष्णमूर्ती या एक प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार होत्या आणि यांचं नुकतंच वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांचा जन्म 20 डिसेंबर 1940 या दिवशी आंध्र प्रदेशमध्ये झाला असून यांना 1968 या वर्षामध्ये पद्मश्री, 2001 या वर्षामध्ये पद्मभूषण आणि 2016 या वर्षामध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सोबतच अ पॅशन फॉर डान्स हे यांचं आत्मचरित्र किंवा ॲटोबायोग्राफी आहे, हे देखील लक्षात ठेवा. ॲटोबायोग्राफी आहे अ पॅशन फॉर डान्स आणि या एक भरतनाट्यम कलाकार होत्या. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 ऑगस्ट. आंतरराष्ट्रीय युवक दिन हा दरवर्षी 12 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस तरुणांचा आवाज, कृती आणि प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्या विकासाच्या किंवा त्यांना विकास संधी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणं या उद्देशाने साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 12 ऑगस्ट 2020 या दिवशी साजरा करण्यात आला होता. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 12 ऑगस्ट. नेक्स्ट, ICCने खालीलपैकी कोणाला 2024चा जुलै 2024चा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गस एटकिन्सन. गस एटकिन्सन हा इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे आणि याला ICCने आता जुलै 2024 या महिन्याचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना झालेली आहे 15 जून 1909 या दिवशी. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जैवइंधन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 ऑगस्ट. दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक जैवइंधन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस पारंपरिक जीवाश्म इंधनांना पर्याय म्हणून अजीवाश्म इंधनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी व जैवइंधन क्षेत्रात सरकारने केलेल्या विविध प्रयत्नांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने 2015 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. उत्तर असेल जागतिक जैवइंधन दिन. हा दिवस दरवर्षी 10 ऑगस्ट पर्याय क्रमांक 1 या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आशियाई व आफ्रिकी हत्तींची घटणारी संख्या याकडे लक्ष वेधण्यासाठी 2012 या वर्षापासून साजरा केला जात आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रात भारताचे नवीन राजदूत म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पी हरीश. पी हरीश हे 1990 बॅचचे IFS अधिकारी आहेत आणि यांची नुकतीच न्यूयॉर्क स्थित संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13 ऑगस्ट. 13 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश काय? तर उद्देश आहे अवयवदानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करून अवयवदानास प्रोत्साहन देणे.
पुढचा प्रश्न, पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुमित अंतिल. भारताच्या पॅराऑलिम्पिक समितीने आगामी पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून नुकतीच 25 वर्षीय पॅरा ॲथलीट सुमित अंतिल याची निवड केलेली आहे. आणि ही पॅराऑलिम्पिक जी आहे 2024ची ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आयोजित केली जात आहे. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जयंती दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत महात्मा गांधी, सुषमा स्वराज, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.